छत्रपती शाहू स्टेडियमवर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या 26व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रथमेश गावडेच्या पासवर विष्णू मणिकंदम यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. 29व्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवीच्या पासवर प्रताप यानं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात 44व्या मिनिटाला विष्णू मणिकंदम याच्या पासवर रोहित जाधव यानं गोल केल्यानं खंडोबाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. 55व्या मिनिटाला सचिन एसच्या पासवर पृथ्वीराज साळोखे यानं गोल नोंदवत खंडोबाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 63व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू मणिकंदम यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5व्या गोलची नोंद केली. अखेरपर्यंत 5-0 अशी आघाडी कायम राखत खंडोबा तालीम मंडळानं हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयामुळे खंडोबाचा संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय. खंडोबाकडून गोलरक्षक आयुष चौधरी, आदित्य लायकर, ओंकार लायकर यांनी तर संयुक्त जुना बुधवारपेठ संघाकडून मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, आदित्य माने, शुभम जाधव, संकेत कांबळे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना होणार आहे.